म्हणजे श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी इथल्या ऑनलाईन दर्शनाची संख्या वाढवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय। या निर्णयानुसार दररोज 1200 भाविकांना मिळणारं ऑनलाईन दर्शन आता 3600 भाविकांना मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। तसंच आगामी आषाढी यात्रेसाठी टोकन दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। TCS कंपनीला हे काम देण्यात आलंय। पुढील आठवड्यामध्ये या टोकन दर्शनाची ट्रायल होणार आहे। आषाढी यात्रेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं यासाठी टोकन काउंटर वाढवण्यात येणार आहे। ऑनलाईन बुकिंग मोफत असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीने महत्त्वाचं म्हणजे या बुकिंगसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क मंदिरे समिती आकारत नाही। हे दर्शन निशुल्क आहे, त्यामुळे कुणासही त्या ठिकाणी पैसे देऊन दर्शन या ठिकाणी होत नाही। फक्त ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेण्यासाठी, जेणेकरून आपल्याला दर्शन रांगेत जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी वेळेत दर्शन होईल, त्यामुळे आपण ऑनलाईन बुकिंग करून या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा। आणि पुन्हा एकदा नमूद करतोय की या दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क मंदिरे समिती आकारत नाही।